जर तुम्हाला मांडी घालता येत नाहीये, तुमच्या मांड्या खूप हेवी आहे, तुमचे गुडघे दुखतायत, उठायला बसायला तुम्हाला त्रास होतो, तर मी आज सोप्या सोप्या प्रॅक्टिस दाखवते. या जर तुम्ही रोज नित्यनेमाने केल्या ना, तुम्हाला बसायलाही काही त्रास होणार नाहीये. आत्ताच माझ्या स्टुडंटचा कालचाच एक रिझल्ट आहे. मॅडम 3च दिवस झाले तुमची बॅच जॉईन केली आणि आज 4था दिवस आहे आणि आज मी मांडी घालून बसली. इतकी हॅपी होती की तुम्हाला सांगू शकत नाही ती किती हॅपी होती. तर त्याच प्रॅक्टिस मी तिच्याकडनं कोणत्या करून घेत होती 2-3 दिवस, कारण की बसायलाच त्रास होत होता, तर योगा कसा करणार आहे की नाही. तर त्याच प्रॅक्टिस मी तुम्हाला आज दाखवते. जर तुम्हाला हा त्रास आहे, तुमचं खूप जास्त खालचं लटकलेलं पोट आहे, ते पण कमी होणार, तुमच्या हिप्सचा फॅट पण कमी होणार, मांड्या जाड आहेत त्या पण कमी होणार, गुडघे दुखी असेल ती पण कमी होणार आणि प्लस तुम्ही मांडी घालून पण बसणार आणि उभं राहायला तुम्हाला काही त्रास होणार नाही. तर सर्वप्रथम आपल्याला या पोझिशन मध्ये यायचं, तिथली आसन करायचं, पायाला हलकं करून घ्यायचं आणि डायजेशन मजबूत करून घ्यायचं. कंटिन्यू करायचं, ऍटलीस्ट 2 मिनिटं तरी आपलं हे झालं पाहिजे. 1 2 3 मी काउंटिंग करते, तुम्ही टाइम लावू शकता. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. ओके, आता ह्याच पोझिशन मधून काय करायचं, आपल्याला पायाला हलकंसं उचलायचं. हा पाय लांबून दिलेला आहे, तुम्हाला असं करताच येत नाहीये, तुम्हाला असं बसताच येत नाही, गुडघे फोल्डच होत नाहीये, तर तुम्ही ही प्रॅक्टिस इथून सुरुवात करा. ठीक आहे, मी विसरले की तुम्हाला असं बसताच येत नाही, तर तुम्ही असं तिथले असं कसं करणार. तर तुम्ही आता पाय लांबून दिलेले आहेत, तुम्हाला मांडी घालता येत नाही, तर तुम्ही ही पोझिशन करा. पहिले 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हलकंसं तुम्ही तुमच्या गुडघ्याला खालून प्रेस करा आणि हलकंसं पायाला 1 2 3. थोडीशी कळतर सोसावी लागेल, एकदमच त्रास असेल तरी देखील, थोडा त्रास असेल तरी देखील. 5 6 7 8 9 10. आता ह्याच पोझिशन मधून आपल्याला इथे पकडायचं. शक्यतो पकडायचाच प्रयत्न करा, नसेलच पकडतायत तर मग इथून तुम्ही असं पकडू शकता. ठीक आहे, नाहीतर तुम्हाला असं पकडायचं आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता ह्या पोझिशन मध्ये यायचं, पायाला हलकंसं फोल्ड करायचा प्रयत्न आणि असं हळदी मांडीला ट्विस्ट करायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हा पाय करून झाला, इथे ठेवायचा, असा फोल्ड करून ठेवा, इथे ठेवा, जिथे तुमचा पाय राहणार तिथे. या पोझिशन मध्ये 1 2 स्लो स्लो 4 3 4 5 6 7 8 9 10. आता हळूहळू 1 2 3 4 5 6 7 8 9 10. दुसऱ्या पायाला पण आपण सेम पोझिशन करूया. हलकंसं असं उचलायचं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. इथे पकडायला सांगितलं होतं, जर नाही पकडता येत तर नाहीतर इथेच पकडायचं आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता फोल्ड करायचं हळूनी या पोझिशन मध्ये येऊन. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता इथे हळूनी ठेवायचं पायाला आणि 1 2 3 4 5 6 7 8 9 10 आणि रिलॅक्स. नेक्स्ट या पोझिशन मध्ये 1 2 3 4 5 6 7 8 9 10. या पायाची मी ही मुवमेंट विसरली करायला, तुम्ही करायची आहे. 1 2 3 4 5 6 7 8 9
10. नंतर लास्टला तुम्ही ही प्रॅक्टिस करायची खूप जास्त, पूर्ण इथपासून तुमच्या हिप्सपर्यंत, कमरेपर्यंत कळ लागते. हे सोपं आसन केल्याने प्रेशर द्यायचं अप्पर बॉडीकडे, तुमच्या पायाचे पंजे खेचायचा प्रयत्न करायचा. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. हलकंसं पायामध्ये आणतं, ट्विस्ट करायचं या पोझिशनमध्ये. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. आता इथे पायाला वापस जोडून घ्यायचं आणि सर्कल बनवायचं असं. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. अँटी क्लॉक. 1 2 3 4 5 6 7 8 9 10. या प्रॅक्टिस वेगळं करायला सध्या तरी जाऊ नका. या प्रॅक्टिस तुम्ही करा आणि खूप चांगला रिझल्ट घ्या. 5-6 दिवसांनी तुम्हाला स्वतःलाच वाटेल की मी या गोष्टी करत नव्हती पहिले, आता मी या गोष्टी करायला लागली, माझ्या पायाला खरंच चांगला रिझल्ट आला. हे जर तुम्हाला पाहिजे असेल ना तर तुम्ही ह्या प्रॅक्टिस करा. जर भिंतीचा सपोर्ट घेऊन तुम्ही उठत असाल, बसत असाल ना, तर तो सपोर्ट घ्यायचं तुम्हाला काम नाही पडणार. काठी पकडून चालत असाल ना, तो ते देखील तुम्हाला काम नाही पडणार. फक्त नियम पाळायचे आहेत. आणि हे जर कॅल्शियमची कमतरता असेल, कॅल्शियमयुक्त पदार्थ खायचे. आणि जर शुगर या गोष्टीने जर तुमचे दुसरे त्रास असतील, थोडंसं साखरेचं प्रमाण कमी करायचं. जर अप्पर बॉडीचं जास्त फॅट असेल तर तो गुडघ्यांवरती प्रेशर देतो, त्याच्यासाठी थोडंसं डाएट फॉलो करायचा. अशा गोष्टी करत राहायच्या आणि घरी राहून देखील तुम्ही चांगला रिझल्ट घेऊ शकता. पहिले तर ह्या प्रॅक्टिस कंटिन्यू करा आणि मग रिझल्ट घ्या. जर भिंतीचा सपोर्ट, काठीचा सपोर्ट पाहिजे नसेल तर. वय कमी असतं, जास्त असतं, पण आपल्याला ना आजकाल हे प्रॉब्लेम खूप जास्त व्हायला लागलेले. त्याच्यासाठी योगा आसनं करणं खूप जास्त आवश्यक आहे. तर नक्कीच तुम्ही करणार आहात हा व्हिडिओ बघून. तरी व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, चॅनल पहिल्यांदा आला असेल तर सबस्क्राईब करा. भेटूया असं छानशा व्हिडिओमध्ये. तोपर्यंत